नमस्कार. आता आपण काय पाठीमागच्या लेक्चरला काय बघितलं, तर 1 ते 10 पर्यंत आपण काय बघितलं, तर 1 ते 10 प्रकरणं बघितली. आता काय करायचं आपल्याला? तर 11व्या प्रकरण आपल्याला बघायचं आहे. तर 11व्या प्रकरणामध्ये 11वं प्रकरण कुठलं आहे आपल्या इथं? तर गुणोत्तर प्रमाण. तर ते बघू आपण. समीकरणे आपण समीकरणाचं उकेल हे सगळं बघितलेलं आहे. तर आपल्याला काय बघायचं इथं? तर गुणोत्तर प्रमाण जे 11वं आपलं प्रकरण आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता गुणोत्तर प्रमाण असतंय काय? तर गुणोत्तर प्रमाण काढायचं कसं? ते तर बघा एक उदाहरण दिलं इथं. काय सांगितलंय? निलिमाचे वय रमेशचे कसं आहे? दुप्पट आहे. म्हणजे याचाच काय अर्थ होतोय? तर निलिमाचं वय काय झालंय? रमेशपेक्षा दुप्पट आहे. जर आपण रमेशचं वय 1 घेत असेल तर निलिमाचं वय किती होईल? 2 होईल. म्हणजे रमेशचं जर 5 घेतलं आपण तर निलिमाचं किती होणार आहे? 10 होणार आहे. अशा पद्धतीने म्हणजे काय सांगितलं तर जर किती पण घेतलं तरी काय होणार आहे त्याचं वय? निलिमाचं वय रमेशच्या किती राहणार आहे? दुप्पटच राहणार आहे. मग यालाच काय म्हणायचं आपण? गुणोत्तर प्रमाण. गुणोत्तर प्रमाण कसं लिहितात? इथं बघा 2:1 असं वाचन केलं जातं आणि लिहिताना कसं लिहिलं जातं? तर 2:1 असं पण लिहिलं जातं. इथं बघा आता इथं अजून एक उदाहरण दिलंय. काय दिलंय इथं? बिस्किट आणि साखरेचं 2 वाट्या साखरेबरोबर 3 वाट्या काय घ्यायचं इथं? गव्हाचं पीठ घ्यायचं. म्हणजे प्रमाण कसं झालं? साखर आणि पीठ आणि पिठाचं. तर 2:3 असं झालं किंवा 2:3 अशा पद्धतीने आपण काय करायचंय? त्याचं वाचन करायचं. आता इथं बघा गुणोत्तर प्रमाण कसं असतंय? तर त्याची वाढ कशी होते? तर सारख्या प्रमाणात होते. म्हणजे कसं होतं बघा इथं? इथं 3 मुले आहेत, फुलं किती येते? 12 आहेत. मग याचा अर्थ काय झालं? 3 फुलं म्हणजे एका मुलीला किती फुलं मिळाली इथं? 3 चोक 12. म्हणजे काय झालं इथं? जेवढ्या मुली मग काय सांगितलं जे सारख्या प्रमाणात वाटली. मग सारख्या प्रमाणात जर वाटले असेल तर प्रमाण कसं वाढत जाणार त्याचं? सारख्या प्रमाणात वाढत जाईल. मग इथं बघा 3 चोक 12 म्हणजे एका मुलीला किती फुलं मिळाले? 4 इथं. मग इथं काय होणार? इथं 4 ने गुणलं तर इथं पण कितीने गुणणार आहे आपण? तर 4 नच गुणणार आहे. म्हणजे ह्याचं प्रमाण होताना कसं झालं बघा. ज्यावेळेस काय झालं? 3/12 होतं. तर मग प्रमाण काढायचं म्हणजे काय करायचं असतंय? तर ह्या दोन्ही संख्यांना एकाच संख्येनं भाग लावायचा. बरोबर. मग एका संख्येने कितीनं भाग झाली तर 3 न 3 1 3 3 चोक 12 म्हणजे प्रमाण किती झालं? एका मुलीला किती झाले? 4 फुलं या पद्धतीनं. मग आता ह्या पद्धतीनेच करायचंय पुढे आपल्याला इथं. जर 5 मुली असतील तर किती फुलं मिळतील तिथं? एका मुलीला किती मिळतात? 4 म्हणजे 5 चोक 20 अशा पद्धतीने इथं फुलं मिळतील. आता इथं बघा 32 मिळाल्यात. मग इथं आपण इथनं ज्यावेळेस मुली इथं काय झालं? एक मुलगी तर 4 फुलं. आता फुलं 32 दिलेत. मग काय करायला लागेल तिथं आपल्याला? इथं आपण गुणिले करतोय तिथं काय करायला लागेल? भागिले करायला लागेल. मग भागिले किती करणार? ज्या संख्येने आपण गुणिले केले त्याच संख्येने काय करायचं असते? भागिले करायचं असते. मग कसं होईल बघा? 32/4 म्हणजे किती मुलं आहेत त्या? 8 मुली येणार आहेत. आणि जर समजा आपल्याला 8 मुली दिल्या असतं पण कितीने गुणलं असतं? 4 न. म्हणजे फुलं किती मिळाली असती? 32. म्हणजे आपलं उत्तर काय देतं? बरोबर आहे. इथं आता मग इथं आता हे तर काढलेलंच आपण एकाच प्रमाणे किती 4 आहे म्हणजे एक मुलगी तर 4 फुलं अशा पद्धतीने काय राहील? 1/4 किंवा 1/4 अशा पद्धतीनं उत्तर राहील. इथं बघा काय झालं? निखिलने 12 पेरू व 16 चिक्कू आणले तर पेरूचे चिक्कूशी गुणोत्तर काढ. मग गुणोत्तर काढायचं म्हणजे पहिल्यांदा काय करायचं लक्षात घ्या. काय करायचं इथं? तर पहिल्यांदा लिहून घ्यायचंय आपल्याला इथं. इथं काय करून घ्यायचंय? तर आपल्याला संख्या लिहून घ्यायची. मग संख्या कशी लिहून घेणार बघा इथं. संख्या काय काय आपल्याला इथं? संख्या किती दिल्यात लक्षात ठेवायचं. काय दिलं इथं? पेरू. पहिल्यांदा पेरू इथं लिहून घेतले. त्याच्यानंतर काय लिहून घेतले? चिक्कू. जे काय नाव पहिल्यांदा लिहून घ्यायचं म्हणजे आपल्याला प्रमाण काढायला सोपं जायला आणि चुकणार नाही आपलं. मग पेरू झाले. पेरू किती दिले? 12 आणि चिक्कू किती? 16. मग ह्याचं प्रमाण काढायचं तर कसं लिहितो? अशा पद्धतीने चिन्ह दिलं जातं. मग ह्याच काय झालं? काय सांगितलं की ह्या दोन्ही संख्यांना काय करायचं? प्रमाण ज्यावेळेस आपल्याला काढायचं गुणोत्तर द्यायचं त्यावेळेस ह्या दोन्ही संख्येला एकाच कुठल्या तरी संख्येनं भाग लावायचा की दोन्ही संख्येला गेला पाहिजे असं. मग कितीनं भाग झाले तर 4 न 4 त्रिक 12 आणि 4 चोक 16.
त्याच्यानंतर उत्तर मिळाल्यानंतर सुद्धा लक्षात ठेवायचं की पुन्हा चेक करायचं की ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही संख्यांना पुन्हा कुठल्या संख्येला भाग जातोय का. हा ही कुठली संख्या याच्यामध्ये की पुन्हा भाग जायला असेल तर नाही होणार, कारण इथं 2 न पण जाणार नाही आणि इथं 3 न पण नाही जाणार. मग हे काय झालं आपलं गुणोत्तर झालं. मग किती झालं 3/4 किंवा 3/4 या पद्धतीने काय झालं आपलं उत्तर झालं. ठीक आहे. मग हे कसं काढायचं पुन्हा एकदा लक्षात घ्या. संख्या मांडायच्या आणि ह्या दोन्ही संख्यांना काय करायचं आपल्याला भाग लावायचा आहे. जे उत्तर आलं जे काय असेल आपलं काय होईल इथं मग गुणोत्तर आपलं असेल. समजा आता दुसरं अजून एक काय लक्षात ठेवायचं, समजा अजून एक इथे घेतलं 32 आणि इथं घेतले 18. किती घेतले 32 आणि 18 घेतले किंवा 32 आणि 40 घेऊ. इथं 32 आणि किती घेतले 40 घेतले. समजा आता काय केलं, समजा भाग लावताना पहिल्यांदा आपण समजा लावला इथं 4 8 32 आणि 4 10 40. काय झालं इथं 4 8 32 आणि 4 10 40 4 न भाग लावला. आता हे आपलं गुणोत्तर झालं का, झालं का गुणोत्तर तर नाही. तर गुणोत्तरचं काय सांगितलं पुन्हा त्या संख्येत आलेलं उत्तराकडे बघायचं इथं की इथं आपल्याला पुन्हा भाग जाणार आहे का, तर हो पुन्हा भाग किती झाली इथं तर 2 न झाली. मग 2 चोक 8 आणि 2 पंचे 10. आता भाग जाईल का तर नाही. मग हे जे असलं आपलं काय असेल गुणोत्तर असेल तर हे लक्षात ठेवायचं हे आपलं उत्तर नसेल तर काय उत्तर असेल 4/5 किंवा 4/5. ठीक आहे. आता पुढं मग याच पद्धतीने काय करायचं इथं काढायचं आपलं उत्तर. हे अशा पद्धतीनं काय करायचंय. आता इथं बघा काय सांगितलंय चिक्कूचे, इथं पेरूचे चिक्कूचे आणि इथं चिक्कूचे पेरूशी. मग काय करायचं इथं इथं घेताना आपण पेरू चिक्कू लिहिलं, कारण का आपल्याला विचारलं काय पेरूची चिक्कूशी. चिक्कूशी पेरूचे जर विचारलं तर ते पहिल्यांदा काय करायचंय जो आपल्याला पहिल्यांदा विचारलाय तो काय करायचा चिक्कूशी. इथं चिक्कू लिहिणार आपण, इथं काय लिहिणार मग पेरू. मग या पद्धतीने काय करायचंय उत्तर काढायचंय. मग जे सांगितले त्याप्रमाणे आपल्याला बरोबर लिहायचं. बघा इथं आता काय सांगितलं इथं एका गुळाची ढेप 1 किलोग्राम वजनाची आणि खड्याचं वजन 200 ग्राम. तर काय करायचंय गुळाच्या खड्याच्या वजनाचे गुळाच्या ढेपेशी काय करायचं आपल्याला काय करायचं गुणोत्तर काढायचंय. म्हणजे सांगितलंय पहिल्यांदा ते आपल्याला इथं मांडायला लागेल. पहिल्यांदा कोणाचं काढायचं आपल्याला गुळाच्या खड्याच्या वजनाचे. कशाचं काढायचं आपल्याला गुळाच्या खड्याच्या वजनाचे गुळाच्या ढेपेच्या वजनाचे काढायचे. मग गुळाच्या खड्याचं वजन किती खडा किती इथं 200 ग्रॅम आहे बरोबर, आणि ढेपेचं किती आहे 1 किलो. मग ह्याच्यामध्ये गोष्ट लक्षात महत्वाची काय ठेवायची इथं आपल्याला काय हे कशात मध्ये दिलंय आपल्याला ह्याचं वजन गुळा खड्याचं कशात आहे ग्रॅम मध्ये आणि इथं वजन कशामध्ये किलो मध्ये. तर मग हे आपल्याला जर असं काढत असेल की 201 कारण भाग लावला 201 अशा पद्धतीने येईल का तर नाही येणार. कारण काय लक्षात ठेवायचं इथं आपल्याला त्याचं परिमाण कसं असलं पाहिजे समान असलं पाहिजे. म्हणजे इथं ग्रॅम घेत असेल तर इथं पण काय पाहिजे आपल्याला ग्रॅमच पाहिजे. मग ह्याचं रूपांतर कशामध्ये करणार आपण ग्रॅम मध्ये करायचं. लक्षात ठेवायचं काय छोट्यामध्ये रूपांतर करायचं. 200 ग्रॅम आलं इथं किती आले 1000 आले. मग आता इथं भाग लावू शकतो आपण कसं आलं इथं 200/1000 पण लिहिलं तरी चालेल. 200/1000 मग 1 2 1 आणि 2 मग पुन्हा भाग गेला 2 1 2 आणि 2 पंचे 10 म्हणजे किती मिळालं आपल्याला 1/5 किंवा 1/5 अशा पद्धतीने हे उत्तर झालं. तर काय लक्षात ठेवायचं इथं महत्वाचं ह्यांच्या दोन्ही परिमाण कसं पाहिजे समान पाहिजे हे लक्षात ठेवायचं तर आपलं गुणोत्तर बरोबर आहे. याच पद्धतीनं मग सगळं काय असेल वजन असेल लांबी असेल कुठलं जरी काय असेल किंवा जर दोन्ही परिमाण सेम असतील तर मात्र आपल्याला कुठलं परिमाण चेंज करायला लागणार नाही हे लक्षात ठेवायचं. समजा आपल्याला दिलं रुपये दिला आणि पैसे दिलं तर काय करायचं तिथं एकाच कुठलं तरी आपल्याला रूपांतर करायला लागेल. तिथं जर वस्तू परिमाण म्हणजे कसं आता समजा सांगितलं 10 फुले झेंडूची आणि 50 फुले गुलाबाची तर इथं काय आलं दोन्ही फुलं आली तर आपल्याला काय करायला लागणार नाही. पण जर असं असेल की काय दिलं इथं मगाशी बघितलं तसं ग्रॅम आणि किलो दिलं तर आपल्याला तिथं रूपांतर करायला लागेल. पुढचं आता त्याच्यानंतर शेकडेवारी म्हणजे काय असतंय तर टक्केवारी. मग शेकडेवारीचं काय होतंय कुठं कुठं उपयोगाला येतंय तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी काय होतंय तिथं उपयोग आपल्याला शेकडेवारी किंवा टक्केवारीचा केला जातो. मग टक्केवारी काय असतंय टक्केवारी काय असते ह्या गोष्टी आपण पहिल्यांदा बघून घेऊ. इथं बघा आता काय काय उदाहरण दिलंय काय सांगितलं पाणी जपून वापरा धरणातील पाण्याचा साठा काय 58% आणि इथं काय दिलं एक मोबाईलचं चित्र इथं काय दिले बॅटरी दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं 43%. मग 43% तर काय झालं म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की काय बॅटरीचे किती आहे
43% बॅटरी तिथं आहे, बरोबर. मग हे इथं काय 58% पाणी म्हणजे काय झालंय 58%. मग टक्के म्हणजे काय असतंय, तर जे 100 पैकी असतंय त्याचा अर्थ म्हणजे 100 पैकी किती राहिले इथं 58 आणि इकडे काय 43% राहिलेले, अशा पद्धतीने आपल्याला दाखवलं जातं तिथं. हे टक्केची खूण म्हणजे काय असतं 100 पैकी किती, असं लक्षात ठेवायचं. इथं पण दिलेले बघा 50% म्हणजे काय, तर 100 असेल तर त्यातला किती शिल्लक राहिला असेल 50. म्हणजे 50 म्हणजे 100च्या निम्मे, म्हणजे निम्मा भाग काय झालाय संपलेला, निम्मा भाग शिल्लक आहे याचा अर्थ होतो. मग अपूर्णांकाच्या स्वरूपात पण कळलं पाहिजे. 50% म्हणजे हे लिहितानाच कसं लिहायचं लक्षात ठेवायचं. टक्केचा अर्थ कसा होतो, टक्के बघू आपण इथं. समजा असं लिहिलं आपण 50%. मग 50% म्हणजे काय, तर 100 जण असतील एकूण, त्याच्यापैकी किती मिळाले 50 मिळाले. तर लिहिलं इथं 40%, तर याचा अर्थ काय झाला 100 पैकी काय झाले तर 40 मिळालेले, हे लक्षात ठेवायचं. इथं पण तसंच आहे बघा 25% म्हणजे 100 पैकी 25. मग नंतर आपण जसं मगाशी गुणोत्तरामध्ये भाग दिला तर काय झालं, इथं भाग केला 25 एके 25, 25 100 म्हणजे काय झाला 1/4 भाग झाला. इथं मग 100 पैकी 35, 35/100 म्हणजे बघा कसं येतं इथं 35%. म्हणजे काय बघितलं आपण 35/100. आता याचं गुणोत्तरात काढायचंय तर कसं करणार आपण, भाग लावणार. कितीला भाग लावणार इथं 5च जाईल, 5 7 35 आणि 5 दुनी 10 म्हणजे 7/20. हे काय राहील त्याचं अपूर्णांकामध्ये त्याचं काय रूप राहील तिथं किंवा गुणोत्तर राहील तसं. इथं पण दिलेलं बघा 7/20 झालं. 3/4 म्हणजे काय येते 75/4 म्हणजे काय येते 75% येते. 40% 4/10 किंवा 2/5 येणार आहे तिथं, कारण का भाग लावला इथं. कितीनं भाग लावला इथं, समजा 10 ने लावला तर किती आले 10×4 आणि 10×10 100. पुन्हा भाग केला 2×2 4 आणि 2×5 10. अशा पद्धतीने आपल्याला करायचंय तिथं. आता काय सांगितलं बघा इथं, छेद 100 करण्याचा सममूल्य अपूर्णांकाचा उपयोग होतो. म्हणजे काय करायचंय, छेद 100 करायचं, काय करायचं समान झाला पाहिजे, तो अपूर्णांकाचा पाहिजे सममूल्य पाहिजे. आता इथं दिलंय बघा 2 गटामध्ये काय दिलंय त्यांनी, तर इथं कुठला गट यशस्वी झाला पाहिजे काय करायचं तिथं, तर टक्केवारीच्या प्रमाणात आपल्याला काढायचंय. मग कसं केलं इथं बघा, काय केलं इथं 75 झाडापैकी किती झाली तर 48 आणि इकडं 50 पैकी 35. मग काय केलं इथं, इथं काय केलंय बघा कुठलं कुठलं हे झालंय, तर ह्याच्यामध्ये किती टक्के झाले तर 64% आणि इथं 70%. मग 70% झाले म्हणजे कुठला यशस्वी झाला तर कर्मवीर गट जास्त यशस्वी झाला. म्हणजे इथं जो दुसरा होता त्यानं काय केलंय जास्त यशस्वी झालाय. म्हणजे इथं जर 75 झाडं यांनी लावली तर 48 झाडांचं संवर्धन केले, म्हणजे काय झालं समजा जगली झाडं किती 48 75 पैकी, यांची किती झाडं 50 पैकी किती झाडं जगवली यांनी 35 झाडं. तर मग आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचं इथं. मग आपल्याला इथं मिळालं की 64% यांची जगली आणि यांची 70%, म्हणजे 70% जी जास्त आहेत त्याच्यामध्ये काय झालेले ते यशस्वी झालेले. आता इथं बघा काय झालं 200 शेततळी कुठं कुठे आहेत, खटाव तालुक्यातील वरडगावला 200 शेततळी, जागरणगावला 300 तयार करण्याचे ठरवले. त्यापैकी मे अखेरीस किती वरडगाव मध्ये 200 पैकी 120, तर जागरणगावात किती 300 पैकी 105 पूर्ण झालेले आढळले. तर शेततळ्याचे काम पूर्ण व्हायचे प्रमाण कोणत्या गावात जास्त आहे. मग आता हे काढू आपण पुन्हा कोणत्या गावात जास्त आहे, इथं 2 पद्धतीने आपल्याला करता येईल. पहिला टक्केवारी काढायचं कसं करायचं, तर किती 100 पैकी किती येते हे लक्षात ठेवायचं. मग कसं येईल बघा, पहिलं कुठलं घेतलं आपण वरुड गाव आणि दुसरा काय तर जाकण गाव आहे. इथं काय सांगितलं वरुडगाव मध्ये 200 पैकी, मग किती पैकी 200 पैकी जर घेत असतील 200 पैकी किती तळे झाले त्यांची, तर 200 पैकी झाले 120 झालेत. 200 पैकी 120 तर 100 पैकी किती, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. मग कसं झालं इथं 120 गुणिले 100 छेदामध्ये 200, शून्याला शून्य इथं गेले आणि इथं बेके बे बेसक 12 म्हणजे किती टक्के त्यांचं कंप्लीट झाले काम, तर 60% तळी तयार झालेत. किती 60% झालेत तिथं. आणि जाकण गावामध्ये किती सांगितलं 300 पैकी 165 झालेत. मग इथं पण तसंच जर 300 पैकी केले किती त्यांनी
165 केले तर 100 पैकी त्यांनी किती केले असते? मग 100 पैकी केलं 100 गुणिले 165 आणि छेदामध्ये किती घ्यायचे आपल्याला 300. इथे शून्याला शून्य गेले 3 1 3 3 15 राहिला 1 आणि 3 15 म्हणजे किती टक्के झाले इथं 55%. म्हणजे कुठल्या गावानं जास्त केलेलं आहे तर वरड गावचं 5% जास्त आहे. म्हणजे ह्यांचं कुठलं झालेलं आहे जास्त तरी कुठल्या ह्यांचं आहे तर वरड गावला झालेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. इथं पण बघा काय केलंय तर इथं ह्या पद्धतीने केलं तरी आपण काय होतं बरोबर आलं तिथं. एला किती वेळा आपलं 60 आणि बी ला 55. म्हणजे काय झालं इथं बी कुठलं होतं आपलं जाखणगाव होतं ज्याच्यामध्ये 55% म्हणजे 5% कमी झालंय. म्हणजे वरड गावाला शेतकऱ्याचं प्रमाण कसं आहे जास्त आहे लक्षात ठेवायचं. मग याच पद्धतीने काय करायचंय तर बाकीची उदाहरणं सोडवायची. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं इथं बघा आता 400 शाळापैकी 18% शाळा दत्तक घेतल्या तर दत्तक घेतलेल्या शाळांची संख्या किती? अशा पद्धतीने जरी उदाहरण आलं आपल्याला तरी लक्षात ठेवायचं. मांडताना कसं म्हणायचं 18% म्हणजे काय येतंय हे आपण बघितलं. टक्के म्हणजे काय असतंय काय असतंय टक्के म्हणजे तर किती पैकी 100 पैकी 18 घेतल्या. म्हणजे जर 100 शाळा असत्या तर त्यांनी दत्तक किती घेतल्या असत्या तर 18 घेतल्या असत्या. हे लक्षात ठेवायचं. 18% ज्यावेळेस टक्के कुठलं पण होते 20% म्हणजे काय 100 पैकी 20. अशा पद्धतीने लगेच डोळ्यासमोर आलं पाहिजे की 100 पैकी 20 टक्के आले म्हणजे काय झालं याच्यापैकी एवढे 100 पैकी. मग इथं काय सांगितलं 18% किती तर 100 शाळा असतात तर 18 घेतले असते. पण शाळा आहेत किती शाळा किती टोटल 400 शाळा आहेत. मग 400 पैकी किती घेतल्या मग 400 गुणिले 18 आणि छेदामध्ये 100 शून्याला हे शून्य गेले 18 चोक 72. म्हणजे किती शाळा घेतल्या त्यांनी 72 शाळा. तिथे काय केलं 400 पैकी 72 शाळा त्यांनी काय घेतल्या दत्तक घेतल्या. अशा पद्धतीने आपल्याला मांडायची सगळी उदाहरणं सोडवायची. इथं बघा काय उत्तर आलं 72 शाळा. टक्के म्हणजे काय लक्षात ठेवायचं टक्के म्हणजे 100 ही गोष्ट आपल्याला लक्षात पाहिजे. इथं मग ह्यातलं कुठलं जरी उदाहरण जर आपल्याला दिलं तर काय होईल सोडवता येईल. इथं बघा आता टक्के काढायचं कसं काढायचं हे एक उदाहरण बघून घेऊ. काय सांगितलं 800 पैकी किती गुण मिळाले 800 पैकी 736 जर मिळत असतील तर टक्के काढायचे म्हणजे काय करतो आपण 100 पैकी किती मग 100 गुणिले 736 छेदामध्ये काय येतं 800. मग काय करतो इथं आपण शून्याला शून्य घालवणार 0 0 0 0 आणि यानं भाग लावणार किती लागेल इथं 8 9 72 8 2 16. म्हणजे किती टक्के गुण मिळाल तर 92% गुण मिळाल. किती मिळाल इथं 92% गुण मिळाल. अशा पद्धतीने काय करायचं सगळी उदाहरणं काय करायचं सोडवून घ्यायचे. इथं पण तसं आहे बघा किती साक्षर आहेत किती नाही किती टक्के काढायचे थोडं संख्या काढायची हे आपल्याला कळलं पाहिजे. पुढचं घेऊ होता नफा तोटा. मग नफा तोटा कधी आपल्याला चांगलं येईल ज्यावेळेस आपल्याला टक्केवारीमध्ये चांगलं येईल मग नफा तोटा आपल्याला काय जाणार आहे सोपं जाणार आहे. पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल त्यासाठी आपल्याला टक्केवारी चांगलं आलं पाहिजे. मग नफा तोटा काय असतंय नफा तोटा काय असतंय ज्यावेळेस काय होतो कुठला जरी व्यावसायिक असेल किंवा ज्यावेळेस व्यापारी एखादा असेल आणि त्याला ज्यावेळेस घेतलेली गोष्टीपेक्षा काय झालं त्याच्यापेक्षा जास्त किंमत ज्यावेळेस मिळाली त्यावेळेस काय होईल नफा होईल. समजा आता उदाहरण सांगायचं तर समजा एखादी गोष्ट काय केली एखाद्या व्यापाऱ्याने 100 रुपयाला खरेदी केली. काय केली इथं 100 रुपयाला जर खरेदी केलं आणि 120 ला विकलं. कितीला विकली वस्तू 120 ला विकली. म्हणजे काय झालं तिथं ही काय झाली त्याची खरेदी किंमत. इथं काय आहे तर विक्री किंमत आहे विक्री किंमत. मग काय झालं इथं ह्यातला फरक किती आहे ते 20 रुपये. म्हणजे काय झालं शेतकऱ्यांना त्या व्यापाऱ्यांनी काय केलं 100 रुपये गुंतवले आणि त्यांना मिळाले किती तर 20 रुपये. त्याच्यामध्ये काय झाला नफा मिळाला. मग हा नफा झाला. तोटा कसा होतो समजा वस्तू 100 रुपयालाच घेतली विकताना त्यानं काय केली 80 रुपयाला विकली बरोबर. मग इथं त्याला काय झालं ह्याच्यामध्ये फरक किती 20 रुपये. पण 20 रुपये काय झाले ह्याच्यापेक्षा कमी मिळतात इथं. मग 20 रुपये काय होणार आहे इथं तोटा होणार आहे. ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. बघा इथं आता इथं काय दिलेलं आहे साहित्य खरेदीचं. जसं आपण सांगितलं की इथं खरेदी किंमत इथं किती आले तर ह्याचे काय करायला लागेल आपल्याला बेरीज करायला लागेल. आणि त्याचं काय झालं इथं सरिताचं साहित्याचं खरेदी आहे. मग ह्याची बेरीज केली किती झालं विक्री करून किती मिळालेला 160 रुपये मिळाले आणि इथं सरिताला किती मिळाले 230 मिळाले. मग पहिल्यांदा काय करायला लागले इथं आपल्याला
खर्चासाठी किती रुपये गेले आणि त्याच्यानंतर विक्री, मग त्यातनं काय करायला, कुठली रक्कम जास्त आहे ती आपल्याला इथं बघायला लागेल. इथं पण त्याच पद्धतीने करायचंय. जसं इथं बघितलं आपण की खरेदी किंमत, इथं जसं खरेदी किंमत दिली त्याचप्रमाणे खरेदी किंमत आहे. मग इथं सगळ्यांची बेरीज करायची आणि त्याच्यातनं काय करायचे, विक्री किंमत वजा करायची. जर विक्री किंमत ह्याच्यापेक्षा खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर इथं नफा होईल आणि खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तिथं काय होईल, तोटा होईल. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बघा इथं आता प्रणवने एकूण किती खर्च केला तो नाराज काय आहे आणि इथं सरिता आनंदी काय आहे हे आपण बघू. इथं इथं काय होईल लक्षात ठेवायचं, इथं बेरीज करा इथं आणि इथं पण बेरीज करून बघा कुठली रक्कम जास्त आहे. आता नाराज कधी होणार आहे ना आनंदी कधी होणार आहे, बघा इथं कुणाला नफा आणि कुणाला तोटा झालाय ते बघून घ्यायचंय. आता नफा तोटा इथं बघा काय सांगितलंय, हमीदबाईंनी 2000 रुपयाची केळी विकत घेतली व ती सर्व केळी 890 रुपयाला विकली, तर या व्यवहारात नफा का तोटा झाला. मग नफा का तोटा कसं सांगितलं, महत्वाचं लक्षात ठेवायचं की नफा कधी होतोय तोटा कधी होतोय. नफा आणि तोटा काय होतं, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. इथं पण काय लक्षात ठेवायचं, इथं पण खरेदी किंमत आणि विक्री किंमत. हे काय लक्षात ठेवायचं इथं की इथं ज्यावेळेस नफा होतो त्यावेळेस खरेदी किंमत कशी राहते, खरेदी किंमत कशी राहणार आहे, जास्त राहणार. इथं विक्री किंमत जास्त राहणार आहे नफा होताना आणि तोटा होताना कुठली किंमत राहणार आहे, इथं खरेदी किंमत जास्त राहणार आहे. हे आपल्याला चित्र डोळ्यासमोर पाहिजे की कधी आपल्याला नफा होणार आहे कधी तोटा होणार आहे. आता हेच उदाहरण बघा, आता विकत घेतली कितीला, विकत कितीला घेतली 2000 रुपयाला. विकत घेतली म्हणजे खरेदी किंमत किती आहे 2000 रुपये आणि विकली म्हणजे विक्री किंमत किती आहे 1890. मग आता इथं काय कुठलं चिन्ह येईल सांगा बरं, कुठलं येणार आहे इथं, तर काय होणार आहे इथं, इथं आपलं खरेदी किंमत जास्त आहे. मग खरेदी किंमत ज्यावेळेस जास्त आहे त्यावेळेस काय होणार आहे, इथं तोटा होणार आहे. मग तोटा किती होणार आहे, त्यातला ह्याची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला तोटा मिळाला की किती होतोय तो. पण हे आपल्याला डोळ्यासमोर पाहिजे की खरेदी किंमत आणि विक्री किमतीचा जे त्यातलं वजा केल्यानंतर नफा होतोय का तोटा होतोय. इथं बघा ही उदाहरणं आपल्याला त्याप्रमाणे सगळी उदाहरणं आपल्याला सुटतील, फक्त आपल्याला कळलं पाहिजे. इथं बघा 110 रुपये काय झालेलं इथं तोटा झालेला आहे, कारण तोटा काय झाला तर खरेदी किंमत जास्त आणि विक्री किंमत कमी आहे. मग हे इथं पुन्हा एकदा सांगतो की तोटा आणि नफा, नफा आणि तोटा, खरेदी किंमत. इथं पण खरेदी किंमत इथं सेमच राहील दोन्ही आणि इथं विक्री किंमत, इथं पण विक्री किंमत. फक्त इथं काय लक्षात ठेवायचंय, नफा होताना कसं राहणार आहे, विक्री किंमत जास्त राहील आणि तोटा होताना खरेदी किंमत जास्त राहील. हे आपल्या डोळ्यासमोर कायम पाहिजे. तर मग आपल्याला कुठला जरी प्रश्न असेल नफा तोट्याचा, फक्त त्यातलं काय करायचं फरक काढायचा आणि नफा तोटा आपण ठरवायचा. इथं बघा आता खरेदी किंमत किती आहे 4500 आणि विक्री किंमत किती आहे 500. मग ह्यातला फरक किती आहे, फरक किती येणार इथं, किती आला इथं फरक 500 आला, म्हणजे फरक 500 रुपये आला. पण नफा का तोटा कसं ठरवणार, इथं विक्री किंमत जास्त म्हणजे काय झालं, इथं काय होणार आहे बघा, इथं विक्री किंमत जास्त म्हणजे काय होणार आहे नफा, मग इथं नफा लिहिणार आपण बरोबर. इथं बघा काय किंमत जास्त आहे, खरेदी किंमत आणि विक्री किंमत, इथं कुठली किंमत जास्त आहे, इथं काय आहे खरेदी किंमत जास्त आहे बरोबर. मग खरेदी किंमत जास्त होणार तर काय होणार आहे, इथं तोटा होणार आहे. मग हे आपल्याला चार्ट एक जर आपल्याला माहित असेल तर आपण हे सोडवू शकतो. मग इथं किंमत लिहिताना काय लिहायचं आहे, फक्त ह्यातला जो फरक आहे, इथं बघा फरक कितीचा आहे 99 रुपयाचा, पण इथं कुठली किंमत जास्त आहे, कुठली तर विक्री किंमत. मग विक्री किंमत जास्त आहे म्हणजे काय होणार आहे, इथं नफा होणार आहे. मग हेच फक्त आपल्याला हे लक्षात असले की सगळी उदाहरणं आपल्याला सुटते. इथं पण बघा ज्यावेळेस आपल्याला दिलेलं असेल, इथं काय दिलंय, यंत्र खरेदी केलं, खरेदी केल्यानंतर
कर भरायला लागला, त्याच्यानंतर वाहतूक खर्च आला आणि हमाली द्यावी लागली. मग लक्षात ठेवायचं ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कुठे येणार आपल्याला, तर खरेदी खर्चामध्येच येणार आहेत. जोपर्यंत आपल्याला काय होतंय, जो कुठला खर्च लागतो, यंत्र असेल, त्यानंतर दुरुस्ती खर्च असेल, वाहतूक खर्च असेल, हमाली असेल, जे काय असेल ते कुठे येणार आहे, खरेदी किमतीमध्येच येणार आहे. आता हे बघा, हे सगळं खरेदी किमतीमध्ये आणि विकलं कितीला, ते 1,00,000 रुपयाला विकत असेल, इथं काय होणार आहे, 1,00,000 रुपये काय आपली विक्री किंमत आणि ही खरेदी किंमत आहे. मग खरेदी किंमत कशी आहे, इथं विक्री किमतीपेक्षा कमी आहे आणि विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे काय होणार आहे, इथं आपल्याला नफा होणार आहे. मग हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. इथं पण तसंच बघा, त्याला किती फायदा किंवा किती तोटा झाला. मग हे जर लक्षात ठेवायचं, नुकसान जरी झालं तर काय होणार, ते खरेदी किमतीमध्येच काय होणार आहे. जर इथं तोटफूट कुठली झाली तर काय होणार आहे, ते ह्यातनं एकूण मध्ये आपल्याला घेतलीच पाहिजे. शेकडा नफा किंवा तोटा. आता आपण तोटा आणि नफा बघितलं, काय केलं, बेरीज आणि वजाबाकी करू. आता काय बघायचं आपल्याला, शेकडा. मग शेकडा कसं करतो आपण, तर म्हणजे टक्केवारी. काय बघा, इथं 400 रुपयाची भाजी खरेदी करून 650 रुपयाला विकली, तर बलबीरने 300 रुपयाची फळे ती 500 रुपयाला विकली, तर कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर झाला. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस असेल तर दोघांचं घ्यायचं एक एक, आणि जो काय नफा किंवा तोटा असेल तो कशा करायचा आहे, आपल्याला खरेदी किमती काढायचं हे लक्षात ठेवायचं. मग बघा, इथं खरेदी किमती काढायचं म्हणजे काय झालं, खरेदी केली की तिला अब्बासनं तर 400 रुपयाला गेली. हा कोण घेतला आपण, अब्बास घेतला ए, आणि दुसरं कोण आहे, बलबीर. तर बलबीरचा कोण घेऊ आपण, बी घेऊ इथं. मग काय झालं, अब्बासनं 400 रुपयाला खरेदी केलं, विकलं कितीला, 650 रुपयाला विकलं. मग 650 रुपयाला विकलं म्हणजे इथंच आपल्याला काय करायचंय, त्यातून नफा का तोटा आहे तो पहिल्यांदा काढून घ्यायचा. इथं नफा आहे, किती रुपये नफा आहे, 250 रुपये. तर मग 400 पैकी 250 रुपये नफा कोणाला होतोय, तर अब्बासला होतोय. तर 100 पैकी किती, अशा पद्धतीने काढून घ्यायचंय. मग 250 गुणिले, कारण टक्के काढायचं तर मग 100 पैकी किती हे काढायचं असते. 250 पैकी 100, तर 400 पैकी किती. मग शून्याला इथं शून्य गेलं इथं. मग इथं बघायला आपण 424 इथं, त्याच्यानंतर 4×2=8, त्यानंतर पॉईंट मध्ये 4×2=8 शिल्लक राहिले 2 आणि 4×5=20, म्हणजे किती आलं, 62.5 हे उत्तर झालं आपलं इथं. त्याच्यानंतर काय कोणाचं बघितलं, इथं कोण आहे, इथं तर 300 रुपयाचं 500 रुपयाला विकले कोणी, बलबीरनं. मी 300 रुपये त्यानं काय केले, गुंतवले होते, त्याला नफा किती झाला इथं, तर 500 रुपये म्हणजे 200 रुपये नफा झालाय. तर 100 पैकी किती. मग काय केलं इथं, 300 रुपये 500 रुपये केलं, 500 रुपये काय त्यातलं काय काढून टाकायचं आहे, जो आपण खरेदीला जो गुंतवलेले पैसे ते काढून टाकले तिथं. नफा किती झाला, त्याला निव्वळ नफा तर 200 रुपये झालाय. मग 100 पैकी किती, मग 100 गुणिले 200, छेदामध्ये काय करायचं आपल्याला, 300 करायचंय. मग 300 केल्यानंतर काय केलं, इथं शून्याला इथं शून्य घालवले, राहिले किती, 200/3. मग इथं भाग लावायचा आपल्याला. मग भाग कितीच लागेल, 3×18 शिल्लक राहिले 2. मग 3×18 पुन्हा शिल्लक राहिले, म्हणजे 66.66. अशा पद्धतीने काय होईल, आपल्याला आवर्ती अपूर्णांक मिळेल. बरोबर. मग आता कोणाला जास्त झालं, इथं ह्याला किती मिळाले, इथं 66 आणि इथं किती मिळाले, 62. जर पूर्णांकाचा जर विचार केला तरी मग कोणाच झालं इथं, तर आपल्याला काय मिळालं, बलबीरचा जो एक आहे तो व्यवहार अधिक फायदेशीर. कारण इथं ह्याला किती मिळाला फायदा, 66% जरी पकडला आपण, इथं 66 आणि इथं 62, म्हणजे बलबीरचा काय झालाय, अधिक फायदेशीर झालाय. याच पद्धतीने काय करायचं आपल्याला, बाकीची उदाहरणं सोडवायची. नफा तोटा याच पद्धतीने काढायचं आपल्याला सगळे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय घ्यायचं आपल्याला, बँक व सरळ व्याज. बँक व सरळ व्याज मध्ये काय बघायचंय बघा. आता बँक काय असतंय, तर जे काय असतंय, जे वित्तीय संस्था आहे ज्याच्यामध्ये काय झालं जातं, व्यवहार चालले जातात, कर्ज असेल, त्यानंतर गुंतवणूक कुठली असेल, मग या पद्धतीचा व्यवहार तिथे चालले जातात. बँकेतली खाती कुठली कुठली असते ती, तर बँकेत कुठलं असतंय, बचत खाते असेल किंवा करंट अकाउंट असेल. करंट अकाउंट कोण चालवतं, तर जे व्यावसायिक असतील त्यांच्या मार्फत कुठलं जातं, करंट असेल. आता त्याच्यामध्ये बघू की सरळ व्याज काय असतंय. सरळ व्याज, मग सरळ व्याज काय असतंय, तर लक्षात ठेवायचं, जे आपण मुद्दल असते, ज्यावेळेस कर्ज घेतलेलं असेल किंवा एखादी रक्कम ज्यावेळेस ठेवली जाते, तिचं सरळ व्याज नसेल, ते फक्त कशावर आकारले जाते, जे मुद्दल असते त्याच्यावर काय झालं जातं, आकारलं जातं.
मग आता बघू इथं काय केलं इथं विनंतीने दशांश दशांश म्हणजे काय दर साल दर शेकडा 7 दराने 15,000 रुपये एक वर्षासाठी ठेवून ठेवले तर एक वर्षाखेर तिला काय होईल किती व्याज मिळेल काय होईल किती व्याज मिळेल अशा पद्धतीने आपल्याला काढायचंय. मग कसं काढायचं ते 60% म्हणजे पुन्हा टक्केवारीच तिथं झालं 60% म्हणजे काय सांगितलं आपल्याला टक्के म्हणजे काय असतंय तर काय बघितलं आपण टक्के ज्या वेळेस असेल त्यावेळेस कसं लिहिणार आपण 7/100 म्हणजे 7 रुपये 100 रुपये ठेवले असते तर किती रुपये मिळाले असते 7 रुपये मिळाले असते. आता बघा मग कशा पद्धतीने होईल तर 7 रुपये ठेवले 100 रुपये ठेवले तर 7 रुपये मिळतील तर 15,000 ठेवले तर किती रुपये मिळतील 15,000 ठेवले तर किती रुपये मिळतील मग काय झालं 15,000 गुणिले 7 आणि छेदामध्ये 100 येतं ह्या शून्याला शून्य गेले मग काय आला 5 7 35 चला 3 5 105 105 हा शून्य म्हणजे किती मिळालं असते 1,050 रुपये काय झालं असतं व्याज मिळालं असतं जर एका वर्षासाठी ठेवलं असतं तर याच पद्धतीने करायचंय आपल्याला. इथं पण बघा दशांशे 10 दराने 6,000 रुपयाचे एक वर्षाचं व्याज किती होईल इथं मांडताना पण आपण त्याच पद्धतीने करू. काय करायला सांगितलं इथं व्याज दर किती 10% म्हणजे 100ला किती रुपये मिळणार आहेत 10 रुपये तर काय करायला सांगितलंय 6,000ला किती मग बघा इथं 6,000 गुणिले 10 आणि छेदामध्ये काय करायचंय 100 1 2 1 आणि 2 म्हणजे किती रुपये राहिले 600 रुपये काय मिळणार आहे इथं व्याज मिळणार आहे. अशा पद्धतीने करायचंय आपल्याला. ठीक आहे इथं पण सगळं तसंच आहे इथं पण बघा 8,750 6 दराने इथं पण एक मांडणी कशी करून देतो मी की कशा पद्धतीने करायचंय. दशांश म्हणजे 100 रुपयाला किती रुपये मिळणार आपल्याला 6 रुपये तर रक्कम किती 8,650 ला किती रुपये मिळेल या पद्धतीने यांचं 8,650 गुणिले 6 आणि छेदामध्ये 100 अशा पद्धतीने काय होईल या शून्याला नंतर काय होईल यांचा गुणाकार केला किंवा इथं भाग लावायला तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. मग याच पद्धतीने काय करायचं बाकी जेवढी राहिली उदाहरणं आहेत या अध्यायामध्ये किंवा सराव संचामध्ये तर सोडवून घ्यायचे आपल्याला. ठीक आहे यातला आता घेऊ त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म. आता त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म आता आपण काय बघितलं तर कोण असेल बिंदू असेल रेषा असेल रेषाखंड जे काय असेल तर आपण काय झालं आधी बघितले होते किंवा कोणाचे प्रकार बघितले होते कुठले कुठले. आता याच्यामध्ये त्रिकोणाचे बघायचे त्रिकोणाचं काय झालं तर बाजूने कुठले प्रकार पडतात ते पहिल्यांदा बघून घेऊ. इथं आता त्रिकोण कसा आहे इथं त्रिकोण ABC इकडे काय दिलं PQR आणि XYZ हे त्रिकोण आपल्याला दिलेले. आता बघा इथं त्रिकोणाचे काय झालेलं पहिला कुठलं सांगितलं आपल्याला ABC बघितलं तर काय दिसतं इथं आपल्याला ABC मध्ये काय झालंय तिन्ही बाजू कशा आहेत समान आहेत मग त्याला काय म्हणलं जातं समभुज त्रिकोण म्हणलं जातं. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू हा दुसरा दिलेला आपला कुठला PQR मध्ये काय दिसते आपल्याला PQ बाजू आणि बाजू PR किती इथं समान आहे मग हा त्यामध्ये किती समान बाजू आहेत 2 आहेत मग ह्याला काय म्हणलं जातं समद्विभुज असं म्हणलं जातं. आणि तिसरा जो प्रकार आहे तिसरा प्रकार कुठला येणार आहे मग विषमभुज ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान नसतात म्हणजे तिन्ही बाजू कसल्या असेल त्या वेगवेगळ्या मापेच्या असतील त्यांची लांबी कशी असेल वेगवेगळं असेल त्याला काय म्हणलं जातं विषमभुज असं म्हणलं जातं. मग हे 3 प्रकार लक्षात ठेवायचे कुठले कुठले बघितलं इथं आपण एक असेल समभुज समद्विभुज इथं नावावरूनच आपल्याला कळतंय हे कुठलं आणि तिसरा कुठला विषमभुज. समभुज म्हणजे काय तर तिन्ही बाजू समान आल्या समद्विभुज म्हणजे 2 आणि याच्यामध्ये कोणतीही बाजू 2 समान नसतील त्याला विषमभुज असं म्हणणार आहे आपण. पुढचं बघा आता कोणावरनं कुठलं इथं आपल्याला कुठला कोण दिसतोय काटकोन मग हा कुठला असणार आहे काटकोन त्रिकोण असणार आहे कारण बघा त्यानंतर इथं 3 कोण कसे आहेत लघुकोन म्हणजे काय असणार आहे तो लघुकोन त्रिकोण जे आपले कोण जे असतील त्याचप्रमाणे याचे पण काय पडतील प्रकार पडतील तिथं हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि विशाल कोण असेल तर विशाल कोण त्रिकोण असं म्हणायचं त्याला. जसं आपण कोणाची मापं बघितली त्याचप्रमाणे याचं काय राहील तर याची पण नावं तशीच राहतील. आता महत्वाची गोष्ट काय येतं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापाची बेरीज किती असते 180 असते हे विसरायचं नाही कारण हे महत्वाचं याच्यावर आपल्याला उदाहरणं पण आपल्याला पुढे बघायला मिळतील. इथं बघा त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी कशी असते
मोठी असते, कारण दोन बाजूची बेरीज केल्यानंतर कसे राहील मोठी. आता त्रिकोणाचं काय करायचंय, कोणावरून त्रिकोणाचा प्रकार ओळखायचा आहे. आता त्रिकोणाचा प्रकार पहिला कुठला काय दिसते तिथं, कुठला कोण दिसतोय तिथं 90 अंशाचा दिसला म्हणजे कुठला कोण असणार आहे, हा कुठला त्रिकोण असणार आहे, तर काटकोन त्रिकोण. कारण 90 अंशाचा आहे म्हणलं काटकोन, कोण काटकोन होतं म्हणजे काटकोन त्रिकोण झाला. इथं इथं काय झालं 125, म्हणजे 125 काय असतोय आपल्याला काय बघितलं तर 90 अंशापेक्षा जो मोठा असतोय त्याला काय म्हणतो आपण, विशाल कोण, म्हणजे विशाल कोण त्रिकोण असेल. इथं बघा, इथं कोण आपल्याला कुठले दिसतात, तर सगळ्याचे सगळे जे दिलेले कोण आहेत त्यांचं काय असतात 90 पेक्षा लहान आहेत, हा कुठला असणार आहे, लघुकोन त्रिकोण असणार आहे. याच्याप्रमाणे इथं बघा आता दिलेले आहेत, इथं बाजू कुठल्या आहेत, ह्या तिन्ही बाजू काय दिल्यात 1 2 3 समान दिलेत, मग हा कुठला असणार आहे, समभुज असेल. इथं कुठल्या बाजू समान आहेत, कुठल्या बाजू समान आहेत का, तर नाही, ही बाजू वेगळी ही आणि ही वेगळी. इथं चिन्ह म्हणून लक्षात ठेवायचं, ओळखायचं आपल्याला. इथं तिन्ही चिन्ह समान आहेत म्हणजे तिन्ही बाजू समान आहेत. इथं बघा हे दोन्ही चिन्ह समान आहेत म्हणजे हा दोन्ही बाजू समान आहेत म्हणजे समद्विभुज येईल. हा कुठला येईल, विषमभुज येईल. ह्याच्यानं लक्षात ठेवायचं आपल्याला. इथं पण आपल्याला बघा ह्याच्यावरून पण कळेल की लांब दिले आहेत लांबी. ज्यावेळेस इथं बघा 4.3 4.3 4.3 मग तिन्ही समान आहे, कुठला झाला, समभुज झाला. इथं जर बघितलं 3 4 5 म्हणजे कुठला झाला, तिन्ही बाजू वेगळ्या म्हणजे विषमभुज होईल त्याचं. अशा पद्धतीने आपल्याला सगळे ओळखता आले पाहिजे. ह्याच्यावरून आपल्याला लगेच इथं ह्या अंकावरून सुद्धा कळून जाईल की किती येते समान, 2 समान समद्विभुज, तिन्ही समान समभुज आणि तिन्ही वेगवेगळे असतील तर विषमभुज येतील. अशा पद्धतीनं ओळखायचंय, कोणावरून पण आपण ओळखलेलं. ठीक आहे, आपण इथं थांबूया. धन्यवाद.